आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवताय. प्रत्येक आई वडील सतत मुलांबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला, हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बेचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते. तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण 4-5 घराची धुणी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते. तो रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचा मोठा करताना दिसतात. ते चांगल्या मुलाला शाळेत घालताना त्याला चांगले शिक्षण मिळावे, त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात. अशातच त्यांचं आयुष्य जातं. मुलं शिकतात, कॉलेजला जातात व आपल्या आई-वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट नवीन कपडे अशी जीवन जगतो व बेचारे आई-वडील पण त्यांचे स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्या मुलाचं जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली म्हणजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेव्हा आई-वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं. आत्ता आपला मुलगा शिकला, नोकरीला लागला, आता त्याचा उत्सुकता असते त्यांच्या लग्नाची. मग त्यांच्या शिक्षणा योग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात. मग आत्ता आई-वडिलांना जग जिंकल्यागत वाटतं. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं, परंतु इथून तर खरं आयुष्याशी संघर्ष करायची वेळ आत्ता ते म्हातारे झालेले आई-वडिलांवर येते. कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन 9 दिवस चांगले जातात. मग सुरुवात होते. लहान लहान गोष्टीवरून सासू-सुना मध्ये भांडण होतात. सुनेला मग ते म्हातारे बेचारे घरात सहन होत नसतात. मग मुलगा आई-वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही, हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं. परंतु त्या आई-वडिलांनी रात्रंदिवस जीवनाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं, इथंपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आत्ता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा गोष्टी करतोय. याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई-वडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बेचारे आई-वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात. खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतो, परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं. किती त्याग करतात ते आपल्या मनाचा. फक्त आपल्या मुलांसाठी, मुलांच्या सुखासाठी आई-वडील काही पण करायला तयार होतात. परंतु मुलांना असं कधी जरा पण दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आहे आणि आपण आज आई-वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची. लहान मोठे करून 20-25 माणसं घरात राहायची. दिवस रात्र घरातली काम पुरायची. आत्ता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येकजण आत्ता आई-वडिलांना वेगळं ठेवून नवरा-बायको राजा-राणीचा संसार करून पाहतात आहे. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं काही अस्तित्व नाही. हे काही आहे ते सर्व आपल्या आई-वडिलांच्या कर्तव्यामुळे आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथंपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजा-राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे.
आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे, परंतु दिवसेंदिवशी वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं सारखी असतात, परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाहीये. वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी-बाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बापांचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर, तर काहींची मुलं परदेशी नोकरी करतात, येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाहीत. काय म्हणत असेल ते हो त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन. लहानपणी हेच आई वडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची मुलाला शोधण्यासाठी. 1 तास जरी उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई वडिलांचं मन लागत नव्हतं. आणि आज पोरगं मोठा झाल्यावर आई वडिलांना ढुकून सुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून. काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात, पण त्यांना म्हातारपणात त्यांनी नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आईवडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही, कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होते हे सर्व पाहिल्यावर. 4-5 दिवसापूर्वी एका वर्तमानपत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात. त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही, तुम्हीच त्यांचा अंतिम संस्कार करून टाका. असं काय म्हणावं या अशा लोकांना? आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत याचा आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याअगोदर 10 मिनिट शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केला तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल. बायकोला पण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने याच्यातून मार्ग निघेल व आपल्या आई वडिलांना देवासमान वागणूक द्या. त्यांच्या उतारवयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील. नाहीतर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तुम्हाला कथा कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.